म्हणतात ना, गुरुशिवाय प्रगती नाही. गुरु असला की मार्ग सापडतोय, शिस्त लागते आणि यशाचा पाया रचला जातोय. माऊलीलाही असाच एक खमक्या गुरु लाभला, वादळ. माऊली आज जे काय आहे त्याचं सगळं श्रेय वादळला जात आहे. मातीच्या चिखलाला आकार द्यायचा, त्याला शिस्त लावायची, जिंकण्याचं बाय कडू द्यायचं, हे सगळं वादळनेच केलं बघा. माऊलीचा पहिला फेरा, पहिली बिनजोड, पहिलं मैदान सगळं वादळच्या सोबतच. वादळ एवढा शहाणा की अजून जरी कोण नमस्कार कर म्हटलं तर वादळ समोरचे 2 पाय खाली टेकून नमस्कार घालतोय. पण प्रत्येक यशस्वी प्रवासात संघर्ष असतोच आणि तो संघर्ष वादळच्या वाट्याला जरा जास्त झाला बघा. बंदीचा काय, तो तर त्याचा उमेदीचा काय होता. जिथे शर्यतीच्या मैदानात वेगाने धावायचं होतं तिथे तो तसाच उभा राहिला. बंदी उठली, शर्यती परत सुरू झाल्या आणि वादळ पुन्हा मैदानात उतरला. त्याने एका पाठोपाठ एक मैदानं गाजवली, पण सगळ्यात मोठा क्षण होता वांगीच्या मैदानावरचा. बंदीच्या आधी 2 वेळा जिंकलेलं, पण तिसऱ्यांदा हॅट्रिक अपूर्ण राहिलेली बंदीमुळं. पण आता बंदीनंतर तो पुन्हा वांगीच्या मैदानात उतरला आणि त्याने ती हॅट्रिक पूर्ण केली. प्रत्येक यशस्वी पैलवानामागे एक वस्ताद असतोय. आमचा वस्ताद वादळ. तुमचा कोण? कमेंटमध्ये सांगा बरं का. माझा माऊली, मी माऊलीचा.